मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत मोठ्या प्रमाणात छठपूजेच्या आयोजनाचं जे कार्यक्रम आहे त्याचं आयोजन केले गेले। भाजपने यात आघाडी घेतली आहे तर मनसेने मात्र नेहमीप्रमाणे विरोध केलाय। पाहूयात या संदर्भातला माझाचा रिपोर्ट। आप हमको कहां देखते? तो मैंने उनको जवाब दिया, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम हो। मुख्यमंत्र्यांसकट भाजपच्या सर्व नेत्यांना भैयाभूषण पुरस्कार यासाठी दिला पाहिजे। कुठल्याही प्रकारची सार्वजनिक सांस्कृतिक दादागिरी नको। येत्या 3 महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी छठपूजेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। निवडणुकांच्या तोंडावर भाजपने मुंबईत तब्बल 12 ठिकाणी छठपूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। विशेष म्हणजे जुहूमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, ज्याला मनसेने जोरदार विरोध केलाय। दरवर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने छठ पूजेचं आयोजन आम्ही जुहू येथे करतो। गेल्या 2-3 वर्षापासून अशाच पद्धतीचं आयोजन मुंबई शहरात अन्य ठिकाणीही भारतीय जनता पार्टी करत असते। यावर्षी छठपूजेच्या कार्यक्रमाला मनसेने जोरदार विरोध केला। प्रसंगी पूजा करणाऱ्यांना मारझोडही केली। गेल्या 3-4 वर्षात ना भाजपला छठपूजेची म्हणावी तशी आठवण झाली, ना मनसेचा विरोध कायम राहिला। असं आहे की या वर्षीच का छठपूजेची आठवण आली, या वर्षीच का दिवाळी पाठची आठवण आली। विषय असा आहे की परप्रांतीय लोकांचं लांगुलचालन करायची स्पर्धा ही शिवसेना आणि भाजपमध्ये लागलेली आहे, त्याचा परिणाम आहे। आणि या लोकांना मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांसकट भाजपच्या सर्व नेत्यांना भैयाभूषण पुरस्कार याच्यासाठी दिला पाहिजे। आणि या परप्रांतीयांचं लांगुलचालन करायचं, त्यांच्याप्रमाणे वॉर्डची रचना करायची, हे धंदे या भारतीय जनता पक्षाचे चाललेले आहेत। मुंबईत 1 कोटींच्या आसपास मतदार आहेत, त्यापैकी 40 लाखांच्या घरात उत्तर भारतीयांचा भरणा आहे। त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा या मतांवर डोळा आहे। यंदा मुंबई पालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न भाजप पाहत आहे। त्यामुळे साई पालखीपासून ते छठपूजेपर्यंतचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आता मुंबईतील मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।